अशीच बातमी समोर येते संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक उमेदवार आक्रमक झालेले आहे। कार्यकर्ते संतप्त झालेले आहे। उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक उमेदवार हे नाराज झाले आणि त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागलेली आहे। तर भाजपचे हे कार्यकर्ते इच्छुक उमेदवार संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांसोबतही बाचाबाची झालेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। विजय, आपण पाहतोय स्वबळाचा नारा दिल्यानंतरही काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांचा हिरमोड हा झालेलाच आहे आणि त्यातूनच हा थेट संताप इच्छुक उमेदवारांचा पाहायला मिळालाय। नेमकं झालं काय होतं? नक्कीच जर पाहिलं तर भाजपकडून काही उमेदवार जे आहेत ते घोषित करण्यात आले होते। त्या उमेदवारामध्ये आमचं नाव टॉपवर होतं, मात्र आम्हाला जाणून उमेदवारी दिली नाही असा भाजपच्या कार्यकर्त्याकडून आता आरोप करण्यात आला होता। यामध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये 2 महिला ज्या आहेत त्या धडकल्या होत्या। त्या ठिकाणी घोषणाबाजी देखील त्यांनी भाजपच्या विरोधात केली। स्थानिक नेत्याकडून आमचं नाव काढण्यात आलं असल्याचा आरोप त्यांनी त्या ठिकाणी केला। तर त्या कार्यालयामध्ये एका महिलेने जे आहे आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे आता पोलिसांनी देखील या बाबतीत मदत केलेली आहे। सदरील महिला ज्या आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी आम्हाला जाणून बुजून डावललं जात आहे। निष्ठावंत आहोत, भाजप त्यांना आयात केलेल्या लोकांना उमेदवारी देत आहे। आम्ही 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी काम करतो, मात्र आम्हाला न्याय दिला जात नाही अशी भूमिका या महिलांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। ते आता आक्रमक झालेले आहेत। वरिष्ठ नेत्यांना देखील ते बोलणार असल्याचं त्यांनी म्हणलं, कारण आम्ही मंत्री अतुल सावे असतील, भागवत कराड असतील यांच्यासोबत देखील चर्चा केलेल्या आहेत। मात्र आम्हाला जाणून बुजून उमेदवारी दिली जात नाही, कारण प्रॉपर आमचे नाव आहे। जे सर्वे होतो त्या सर्वेमध्ये देखील आम्ही आहोत। आम्ही 30-35 वर्षापासून भाजपचं एकनिष्ठ काम करतोय, तरी देखील भाजप आम्हाला डावलत आहे। आणि सकाळीच पाहिलं तर भाजप आणि शिंदे सेनेची युती तुटली होती, त्यामुळे आता उमेदवारांना मोठी अपेक्षा होती, आपल्याला उमेदवारी मिळेल असं देखील त्यांना माहिती होती। मात्र या संपूर्ण राडा जो आहे तो आता भाजप कार्यालयामध्ये सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या देखील आक्रमक आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे, कारण थेट महिलांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला। आमचं नाव टॉपर आहे, आम्हाला संपूर्ण पक्ष आमचं काम केलं जातं। वरिष्ठ नेत्यांना जर उमेदवारी या ठिकाणी हवी होती तर पक्षामध्ये देखील त्यांनी काम करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। काही नेत्यांच्या घरच्यांना ज्यांचं कार्य नाही त्यांना उमेदवारी दिली जाते, मात्र आम्ही प्रत्यक्षरित्या प्रभागामध्ये काम करतोय, समाजसेवा करतोय असं म्हणत आहे। आणि त्यामुळे ह्या महिला ज्या आहेत त्या भाऊक देखील झाल्याचे पाहायला मिळाल्यात। काही कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, थेट वरिष्ठ नेत्यांच्या नावाने घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलं आहे। विजय, हा संपूर्ण प्रकार जेव्हा घडला तेव्हा या कार्यालयात कोणी वरिष्ठ भाजपचं उपस्थित होतं का? कोणी पदाधिकारी होतं का? त्यांच्याकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे किंवा काय भूमिका घेतली आहे? नक्कीच बघितलं तर या कार्यालयामध्ये सध्या कोणी वरिष्ठ या ठिकाणी उपस्थित नव्हते, कारण सकाळीच पाहिलं तर अतुल सावे, भागवत कराड यांची पत्रकार परिषद झाली होती आणि शिंदे सेनेसोबत त्यांची युती तुटल्याची घोषणा जी आहे ती झालेली होती। त्यामुळे या ठिकाणी कार्यालयामध्ये कोणी उपस्थित नव्हतं। मात्र यानंतर एबी फॉर्म जो आहे तो काही महिलांना वाटप झाल्याचं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना कळलं होतं। ज्यांनी तिकिटासाठी उमेदवारी मागवली होती त्यांना ही माहिती मिळाली होती। त्यानंतर त्यांनी भाजप कार्यालय गाठत थेट कार्यालयामध्ये कोणी आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी जाऊन मी आत्मदहन करेल असं देखील इशारा त्यांनी दिला होता। माझ्या प्रभागामध्ये मी 30 वर्षापासून काम करते, तरी देखील मला डावललं जातं असं म्हणत एक महिला। विजय, तुम्हाला थोडंसं थांबवते, त्यामुळेच अगदी कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहायला मिळतं। मी काम करतो, भाजपचा 2x2 तास घेणार होता भारतीय जनता पार्टीचा मंदिराच्या समोर। त्यावेळेस मी भाजपची संघटना स्थापन केली, माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय। आता 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला आलो, ते पण एकनिष्ठपणे। आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकली का बरोबर साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या। तर ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। जे इच्छुक नाराज उमेदवार आहेत त्यांची, ज्यांना एबी फॉर्म मिळाला नाहीये त्यांची। आपण वर्षानुवर्ष भाजपसाठी काम केलेलं आहे, तरीही एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, उमेदवारी देण्यात आलेली नाही, म्हणूनच ही नाराजी असल्याचं एकूण या प्रतिक्रियेमधून समोर येत आहे।
देणार नाही तो. रॉकेल कोणी आणलं होतं? पेट्रोल पेट्रोल ते दुसऱ्या उमेदवाराने आणलं होतं सर. काय त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही सर, त्याचं माझं काही नाही. इतक्या टोकापर्यंतची नाराजी आहे का पेट्रोल घेऊन यावं? मग काय करणार सर? अहो साहेब, हातावर पोट आहे आमचे. पुढं बघा ना, कोणी पक्षाचे आम्ही- नाराज झालेल्या हा, आमचं काय, आमचं काय ऐका, आम्ही ऐका. थेट आत्मदहनाचा इशारा या इच्छुक उमेदवारांनी दिलेला आहे आणि उमेदवारी न मिळाल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजपमध्ये सध्या कोणत्याही महानगरपालिकेत असो एक मुद्दा तापताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे निष्ठावंत आणि आयात केलेले उमेदवार असा. हा मुद्दा स्वतः भाजपमधील कार्यकर्त्यांकडूनच उपस्थित करण्यात येतोय. तिकीट नाकारता. आणि त्याचवरून ही नाराजी पाहायला मिळते. नवीन आलेल्यांना, इतर पक्षातून घेतलेल्यांना उमेदवारी देण्यात येते. मात्र वर्षानुवर्ष आपण काम केलेलं आहे, या पक्षासाठी राबलेलो आहे, आपल्याला उमेदवारी देण्यात येत नाहीये असं या इच्छुकांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे, सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. विजय, या प्रतिक्रिया आपण ऐकतोय, थेट आत्मदहनाचा इशारा दिला, इतका संताप. नक्कीच जर पाहिलं तर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं काम करतो, आमचे कुटुंब भाजपचं काम करतं, तरी देखील आम्हाला उमेदवारी दिली जात नाही असा आरोप जो आहे तो आता या कार्यकर्त्यांकडून करण्यात आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही भाजपशी निष्ठावंत आहोत, मात्र थेट पक्षप्रवेश केलेल्या नागरिकांना काही 6 महिन्यापूर्वी असेल किंवा काही वर्षापूर्वी असेल, या लोकांना आमच्या प्रभागामध्ये उमेदवारी दिली जाते असा आरोप जो आहे तो केलेला आहे. आणि जर पाहिलं तर एका कार्यकर्त्यांनी थेट पेट्रोल आणि रॉकेल जे आहे ते घेऊन भाजप कार्यालयामध्ये दाखल झालं होतं. आत्मदहनाचा इशारा जो आहे तो देखील त्यांनी दिलेला होता. त्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र पोलिसांनी वेळेस जे आहे ते एक्सेप्ट केला आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहेत, स्वतःला उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांची नाराजी आहे ती उघडपणे यामध्ये दिसून येत आहे. थेट ठिय्या जे आहे ते कार्यालयासमोर केल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळे आता भाजप या कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ काही तास जे आहे ते शिल्लक आहे. 3 वाजता उमेदवारी अर्ज दाखल जी विजय, माफ करा, तुम्हाला थोडं थांबवते. बोलले त्यांना पूर्ण हे नाही. मी आता नेता म्हणून बोलतोय. मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला पाठवलंय. 5 दिवस मी इथे आहे. त्यामुळे आपल्याला सांगतो, युती तुटलेली नाही. उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे बसून योग्य जे उमेदवार असतील ते एकमेकांची उमेदवारी करून पूर्णपणे कसं जिंकता येईल या पद्धतीने सर्व निर्णय होतील. उदय सामंत येणार. हे आम्ही 100% लोकांना फॉर्म देणार आहोत. परंतु फॉर्म देताना कार्यकर्त्यांना हेच सांगितलं जात आहे की उद्या कोणावर अन्याय होऊ नये. उद्या जे काय आदेश येतील त्या आदेशानुसार मग भाजपचे असतील किंवा सेनेचे असतील पाठीमागे फॉर्म घेतले जातील. हे त्यांना ऍक्सेप्ट करून त्यांना समजावूनच फॉर्म दिलेले. असं सांगताय, तुम्हाला युतीकडून केवळ 15-16 जागा दिल्या जातात. त्या किती होतील? हॅलो, किती मागं घ्यायला लागणार बापू? तुम्हाला हे सगळं शक्य होणार आहे केवढ्या लोकांचे फॉर्म मागं घेणं? ते आम्हाला ठरवू द्या ना. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्ही नका ठरवू. असं आहे की काय करायचं फसवणूक होते असं वाटत नाही. काय कसली एक काही फसवणूक नाही. 100 पेक्षा जास्त कार्यकर्ते इथे मीडिया समोर बोलले की आमच्यावर अन्याय होतोय आणि आम्हाला एकतर दुसरं कमर्शियल सगळं सुरू आहे असा आरोप झाला. कोण कमर्शियल वगैरे इथे काही महिला शहर प्रमुखांनी कमर्शियल सगळं सुरू आहे. एक लक्षात पैसे घ्या, घेऊन सर्व पक्षात ह्या इलेक्शनच्या काळात असे नको ते फालतू आरोप होत असतात. त्याला मी स्वतः बसलेलो इथे. नो कमर्शियलायझेशन कोण जो बोलत असेल तर ते. पण नाना भानगिरेंकडे महत्त्वाचं शहरातलं पद आहे. मग नाना भानगिरेंना तुम्ही तेही शहराचे नेते आहेत. नेते आहेत. ऐका त्यांना विश्वासात नाही. विश्वास कोणी काहीतरी उगाच काहीतरी बोलू नका. तर मुंबई, संभाजीनगर सगळ्याच ठिकाणी प्रत्येक पक्षात नाराज उमेदवारांचा असंतोष आता समोर येऊ लागलेला आहे. संभाजीनगरमधील ही दृश्य आहे. सध्या पक्ष कार्यालयात बंदोबस्त वाढवलेला आहे. भाजपच्या पक्ष कार्यालयात काही वेळापूर्वी इच्छुक उमेदवारांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. ज्यांना एबी फॉर्म मिळाला नाही ते संतप्त झाले होते.
भाजपाकडून अशा नाराजांना समजावण्यासाठी आणि ही नाराजी वाढू नये यासाठी आमदारांची फौज तयार होती. प्रत्येक आमदारावर जबाबदारी देण्यात आली होती. मात्र कुठेतरी ही नाराजी दूर करण्यात स्थानिक आमदारांना अपयश आलेलं आहे का, हाच प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित होतोय. कारण आता अंतर्गत हा कलह, अंतर्गत नाराजी समोर येऊ लागलेली आहे. एबी फॉर्म मिळाला नाही, उमेदवारी मिळाली नाही म्हणून इच्छुक उमेदवार हे संतप्त होत आहेत. शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आणि एकमेकात भिडले. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी थेट आत्मदहनाचा प्रयत्नही केला. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ पदाधिकारी यावर काय प्रतिक्रिया देतात आणि ही नाराजी दूर करण्यात या पक्षांना यश येतं का ते पाहणं महत्वाचं आहे. हीच नाराजी टळावी म्हणून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं नाही. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज अगदी शेवटच्या क्षणी हे फॉर्म देण्यात येतात. तेव्हा ही नाराजी अत्यंत जास्त प्रमाणात उफाळून येते. दिलाच नाही ना, तिला गेला ना, कुठं दिला? तिला गेला माहिती झालं म्हणून मी आले इथे. दिले त्यांनी बोलून दिले, चोरून दिले फॉर्म. फॉर्म दिलाच नाही ना, तिला गेला ना, कुठं दिला? तिला गेला माहिती झालं म्हणून मी आले इथे. दिले त्यांनी बोलून दिले, चोरून दिले फॉर्म. मॅडम तुम्ही काम करू नका. का तुम्ही चालतात का फिरवतात? फॉर्म भरून घेतात, याचे फॉर्म घ्या, राख्या जमा करा. मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी 1000 राख्या जमा केल्या मी. हे पद्धत योग्य नाहीये. मॅडम तुम्ही काम करू नका. का तुम्ही चालतात का फिरवतात? ही संतप्त प्रतिक्रिया इच्छुक उमेदवाराची. चोरून अर्ज देण्यात आले, चोरून एबी फॉर्म देण्यात आले असा आरोप या इच्छुक उमेदवारानं केलाय. भाजपच्या इच्छुक उमेदवाराकडून हा आरोप होतोय. प्रश्न विचारलेले आहे त्यांनी आपल्या वरिष्ठांनाच. त्यामुळे आता भाजपकडून या संदर्भात काय स्पष्टीकरण येतं, नाराजांची समजूत काढण्यात भाजपला यश येतं का ते पाहणं महत्वाचं आहे. अत्यंत आक्रमक झालेले आहे संभाजीनगरमध्ये भाजपचे कार्यकर्ते. थेट आत्मदहनाचा प्रयत्न या इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आलेला आहे. तर तिकडे अमरावतीत शिवसेनेतील संघर्षही टोकाला गेला. एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे.